हा जीव बेडावला बेभानली स्पंदने घे हात हातात रंगली रात सोबती चांदणी मेघाला भावनांचे लागले बरसू आला बहरून आला धुंद प्रेम ऋतू सावलाया जाणीवांच्या लागल्या उजळू आला बहरून आला धुंद प्रेम ऋतू ताई माय काका काकू काम पडली भारी हॉल भटजी बँड बाजा बाकी है तयारी सजलेल्या गाडीत नऊवारी साडीत अडकाया जातोय लग्नाच्या बेडीत फील ये मिक्स है डेट भी फिक्स है कम विथ फॅमिली मिस्टर अँड मिसेस सदाचारी सुपर डुपर हिट सदाचारी मिस्टर अँड मिसेस सदाचारी सुपर डुपर हिट सदाचारी काय म्हणता अमरावतीकर मजेत आहे ना सगळे काही यांगणगुद्दा वगैरे नाही आणखीन एक क्रिकेटचा माणूस आलेला त्याचंही स्वागत करूया तर वैभव मला खूप आनंद झाला खरं तर वैभव नागपूरचा आहे मी चुकत नसेल तर बरोबर आहे माझा जन्मगाव अमरावती आहे आणि ब्रॉटअप इन नागपूर तर असं आहे म्हणजे मला सगळेच माहीत आहे कुठचं काय तर काय मी तुला शिकवीन घाबरू नको तू हा ह्याला शिकवतो मी कसं बोलायचं आपल्याकडे काय काळजी करू नका तुम्ही हा पण मग मला हा रिस्पॉन्स बघता असं वाटतं की तू मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा इकडच्या वराडी भाषेत पण काढ त्याचं नाव मला सुचलंय मिस्टर अँड मिसेस सदाचारी ना बे हाव ना बे असं टाकलं की लगेच फेमस होणार पण अतिशय मनापासून या सिनेमातल्या या लाडक्या कलाकारांचं स्वागत करूयात जोरदार टाळ्या ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सरांसाठी वैभव तत्ववादीचं स्वागत थँक्यू सो मच थँक्यू स्वागत करूयात अभिनेत्री उमा सरदेशमुख यांचं जोरदार टाळ्या स्वागत करूयात आजच्या आमच्या 90 जोक पैकी 100 जोकला नक्की हसणारी प्रार्थना बेहरेचं आणि स्वागत करूयात सुमुखी पेंडसे मॅडमचं जोरदार टाळ्या वैभव थोडक्यात ऐकूयात की काय आहे मिस्टर अँड मिसेस सदाचारी मिस्टर अँड मिसेस सदाचारी ही नात्यांची गोष्ट आहे म्हणजे वडील मुलाचं नातं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं आई मुलाचं नातं भावा बहिणीचं नातं मित्रांचं नातं आणि मला असं वाटतं एक पैसा वसूल फिल्म आहे ज्यात सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत म्हणजे उत्तम स्क्रिप्ट उत्तम दिग्दर्शन उत्तम लेखन उत्तम गाणी आणि असे कसलेले कलाकार असल्यावर आय थिंक 19 फेब्रुवारीला प्रेक्षक नक्कीच थिएटरमध्ये जाऊन हे फिल्म वा वा क्या बात आहे वा 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 सगळ्यांचं स्वागत करतो विनंती करणार आहे कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा जोरदार टाळ्या बाकी मंडळी तुम्ही कसे आहात मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे हसताय ना हसायलाच पाहिजे कारण घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे दिशा डिरेक्ट सीधा देविदा प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट तर विदर्भात आलो आणि त्यानिमित्तानं अमरावतीमध्ये आलेलो आहोत अमरावतीमधला एक एक्का तर आमच्याकडे आम्ही रोजच चालवतो भारत गणेशपुरे त्यामुळे विदर्भ दररोज आमच्या बरोबरच असतो असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी ह्या भाषेची गोडी सगळ्यांना लावली आहे सगळ्या महाराष्ट्राला मोहन जोशी सरांपासून सुरुवात करतो सर या सिनेमात आपली काय भूमिका आहे या सिनेमामध्ये मी 2 मुलांचा बाप आहे म्हणजे वैभव आणि अजून एक जण आहे मी पहिल्यापासूनच माझ्या मोठ्या मुलावर प्रेम जास्ती करतो जे माझ्या बायकोला कधी आवडत नाही आणि ह्याचा कायम दुश्वास करतो याचं कारण आहे हा कायम नापास होतो अच्छा त्यामुळे माझा राग ह्याच्यावर आहे हा मारामाऱ्या करतो आडनाव तत्ववादी असूनही ना तर तो
आणि एकंदरीत आईवडिलांना ही गोष्ट पसंत पडणार नाही, म्हणजे आईसुद्धा नाराज असते अशा वेळेला. अच्छा. आणि मग हे चिरंजीव एक दिवस करिश्मा करून दाखवतात आणि मग माझं मन बदलायला लागतं. वा वा वा. वैभव, तुझ्याकडे येणार आहे. तुझा लुक फार असा वेगळा आहे, रावडी लुक आहे. पोस्टरवर सुद्धा आम्ही पाहतो. मग कशी आहे ही व्यक्तिरेखा? नाव काय आहे या व्यक्तिरेखेचं? या कॅरेक्टरचं नाव आहे शिवा सदाचारी. हो. आणि जसं मोहन काकांनी डिस्क्राईब केलं त्याला की तो मारामाऱ्या करतो, फारसे बरे मार्क पडत नाही त्याला. पण ते कॅरेक्टर असं आहे की घरच्यांनी कधी समजून घेतलं नाही, आईवडिलांनी समजून घेतलं नाही, फार जवळचे मित्र कमी आहेत त्याला. पण तो यारो का यार असं म्हणतात ना, तसं ते कॅरेक्टर आहे. आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात एक अशी मुलगी येते जी स्वभावाने पूर्ण त्याच्या अपोजिट असते, आणि असे दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी घडतात किंवा हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स, दॅट इज मिस्टर अँड मिसेस सदाचारी. प्रार्थना, तुझी कशी आहे व्यक्तिरेखा? गार्गी नावाचं कॅरेक्टर आहे. मी कॉन्शियस होते कारण हे सगळे आवाज म्हणून करताय की मे बी नाही नाही नाही, ते पण आमचं मी नाही. नाही हसणार. मी आम्ही ठरवलं. ठरवलेलं नाही. मी ठरवलं नाही. हे बघ, मी प्रयत्न करणार की मी हसणार नाही. मग कारण आमच्या आजच्या TRPचं काय? ते नोकरी घालवायचे हे सांगते ती. पक्की मला करते. मला या शो मध्ये यायच्या आधी Control. ऍक्च्युली मला असं नाही विचारत की तुम्ही नेक्स्ट फिल्म कुठली करतात. मला असं विचारतात की तुम्ही नेक्स्ट सलाह वायुद्यामध्ये कधी येणार आहे, म्हणजे आम्हाला कळेल तुमची फिल्म कधी. वा. का तर त्यांना फक्त बघायचं असतं की मी कशी हसते. ओके. माझं कॅरेक्टर गार्गी नावाचं हे कॅरेक्टर आहे. ही मुलगी साधारण मुलीसारखी आहे. म्हणजे मी असं म्हटलं तर की कॉलेजमध्ये जेव्हा मुली जातात तेव्हा त्यांना असा डूड मुलगा, फाईट वाईट करणारा मुलगा खूप आवडतो. ते प्रेमात पडतात. आणि जेव्हा खरं आयुष्यात येतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की हा फाईट बाईट करत होता, कॉलेजमध्ये होता तिथपर्यंत ठीक आहे, पण पोटा पाण्यासाठी काय, आता तो काय करतोय. आणि मग सगळे प्रश्न सुरू होतात आयुष्यात. सो दिस इज हर स्टोरी. आमचा एक जो भाऊ आहे जुळा, तो नेहमी सिनेमे बनवतो वेगवेगळे. आज सुद्धा त्याचा हट्ट होता की एक सिनेमा बनवायचा. मग त्यानं विचार केला की मोहन जोशी सर आज येणार आहेत, मग मोहन जोशींचा एक सिनेमा बनवायलाच पाहिजे आपण. तर सरांचा एक खूप गाजलेला मराठी सिनेमा होता, एक गाडी बाकी अनाडी. सगळ्यांनी बघितला ना सिनेमा? सिनेमामध्ये खूप छान स्टोरी होती की लक्ष्मीकांत बेर्डे तुमचे चिरंजीव असतात, त्यांना एक गाडी हवी असते लहानपणी, ती तुम्ही आणून देता. मग काही तुमचे हितशत्रू तुम्हाला घालवतात सिनेमातून काही वेळ, आणि मग ती गाडी तो बदला घेते. असा सिनेमा होता. त्याच्यावर हिंदीत पण सिनेमा आला, टार्झन द वंडर कार नावाचा. तोही आपल्यावरून ढापला त्यांनी असं मी म्हणेन. तर तोच सिनेमा आता त्यानं बनवला वेगळ्या पद्धतीनं. तुमचा होता एक गाडी बाकी अनाडी, यांचा आहे एक गाडी बाकीचे सगळेच अडाणी. बघूयात मग आता या सिनेमात काय घडणार. तर मोहन जोशी सर, तुम्ही समोर बसलेले आहात. सरांना प्रेमाने सगळे मोजो म्हणतात. मोजो म्हणजे मोहन जोशी, त्यांचंही नाव मोजोच आहे. भेटूयात मोजो ना. या मोजो. काळी माती निळ पाणी हिरवं शिवार. मला एक गोष्ट कळत नाही, तू प्रत्येक वेळेला नाचत एंट्री घ्यायची तुला काही गरज आहे का? मग तुला मोहन जोशी द्या, निवेदिता जोशी द्या, तू नाचतच येणार आहे. नाही नाही सर, तुम्हाला कळलं नाही. दोघांमध्ये साम्य आहे सर. मकरंद अनासपुरे सर आणि मोहन जोशी सर एकदम साम्य आहे सर. हा, दोघेही त्या पिक्चर मध्ये होते, हे मी विसरलो, सॉरी. नाही नाही, दोघांना पण नाचता येत नाही सर. असं मग बद्रिके हा. तुमच्यात आणि सुनील शेट्टीत सुद्धा एक साम्य आहे. हो सर. काय मला डान्स करता येतो? नाही नाही, दोघांनी ऍक्टिंग येत नाही. आता काय ठरलंय? मोहन जोशी सर ते करायचंय. बोला टच काय करायचं म्हणे. सावित्री 2 मिनिटं तिला टच झालं पाहिजे. सावित्री सावित्री इकडे. मी आत्ता आलोय ऑफिसवरनं, आत्ता आलो इकडे. अगं बाई, ऑफिस मधून आले. अगं बाई, अगं बाई, अगं बाई.
अरे तुला काय लाज लज्जा शरम वाटते की नाही नवऱ्याला राखी बांधते तुम्हालाच हौस आहे ना ओवाळून घ्यायची ऑफिस मधूनच आलाय ना का पराक्रम करून आलाय कुठून नॉनसेन्स मी ऑफिस वरनं दमून आलोय काय काय ऑफिस वरून दमून आलोय मी खूप अगं बाई ऑफिस मध्ये हत्ती धुवायला सांगितले होते अरे केवढे वाचा वाचा बोलते ही बाई कोण बायको आहे का सविता मालपेकर सविता मालपेकर अडे गडे का आपला पोरगा कुठं आहे काय काय पोरगा कुठं आहे आपला राजा अच्छा अच्छा तो खेळायला गेला येईल आता इतक्यात राजाला बोलाव पटकन बोलाव हो चाल हो राजा 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 वा 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 जबरदस्त घे 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 ही छंद मकरंद घे घे ही छंद मकरंद आईच्या गावात त्याच्या आलाप देतोय मी माझ्या मित्रांनी त्याने लय दूध धुतला काय तुला धुतला बरं झालं आज पाणीच येणार नव्हतं ओ तुम्ही पण जा हात पाय धुवून घ्या पटकन जा 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 नॉनसेन्स तू काय येडीस का काय झालं त्या शेजारांनी मला मारलाय पण का मारलं मी आणि मित्र त्यांच्या गाडीत बसलो होतो का पण मारलं कशाला त्यांनी तुला चाकणा सांडला म्हणून ए काय करत होता आम्ही शेंगदाणे खात होतो ना हा ते सांडले म्हणून मारलं पप्पा मला गाडी आणा हा मला गाडी आणा हे बघ बेटा आपण गाडी आणूया ते काय मला माहिती नाही मला गाडी आणा उद्या सकाळी आपल्या दारासमोर गाडी उगवली पाहिजे बाळा उद्या सकाळपर्यंत फार फार तर मी दाढी उगवू शकतो रे गाडी कशी उगवायची हो बरोबर आहे दाढी काय मी पण उगवू शकते काय माझा मुलगा गाडी मागतोय तुमच्याकडे तुम्ही दाढीचं काय करत बसला गाडी द्या त्याला गाडी मागतोय ना तो मला गाडी पाहिजे 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 ओके बेटा ओके हे बघ उद्या तुझा वाढदिवस आहे ना मी तुझ्यासाठी आधीच एक गाडी बुक केली आहे उद्या तुझ्यासाठी गाडी येईल येस मला गाडी मिळणार मला गाडी मिळणार पप्पा खरं ना हो खोटं बोललात ना तर मी तुमची ए पप्पी घेईन पप्पी मला गाडी मिळणार गाडी मिळणार मला गाडी मिळणार खोटं बोललात तर मी तुमची पप्पी घेईन पप्पी मला गाडी. बरोबर राहू दे आता गाडी घेते ना गाडी एक मिनिट कोणाला ए सुनील शेट्टी कोण रे तू जोशी आपणच का आपण नाही आम्ही कळलं का आपण असायला तुम्ही नातेवाईक आहात का आमचे आपण नाही नाहीतर माहित काय कलेक्टरची बायको नाही काही हे घे ए काय आणलं एक गाडी मिनिट आली तुमची गाडी गाडी एक मिनिट वा 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 गाडी आणली छान 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 अरे इकडे अरे ही काय गाडी ही गाडी चाक चाक बाकी कुठे आहे बाकी गाडी पोत्यात आहे पोत्या हो ठीक आहे थँक्यू हे घ्या थँक्यू पकडा येस आणि हो हा. तुमच्या बायकोला काही मानधन शिकवा पाहुण्या संग कसं बोलू लागते काय हा काय होत लोकल टॅलेंट आहे राहू देत वा 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 गाडी आली आहे जबरदस्त वा. आता ही एकदा फिट केले की झालं उद्या गाडी येणार आहे बघ ह्या आनंदात तू गरम गरम चहा टाक हो काय झालं तुम्हीच म्हणाला चहा टाकला चहा द्या असं म्हणावं म्हणून ऑन सेन्स
अरे बाप याले म्हणते माहोल वा 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 याले म्हणते मायले लेकरू भारी क्या बात आहे जबरदस्त सगळं हे विलन आहे ते सांगतो मी. हे कोण आहेत असं वाटतं. हे विलन पण आहे त्याच्यात. अरे मोजो हा मला फाईल दे मोजो मला फाईल दे मोजो अरे मोजो स्किट मधून अरे साक्षात मोजो. स्किट मधून बाहेर नाही जायचं त्यांच्याशी. नाही नाही ते नंतर स्किटचं नंतर यार अरे म्हणजे एवढं ओरिजिनल माणूस असताना डुप्लिकेट काय बोलतो माझं सर सर मोहन जोशी सर क्या बात आहे सर. तुम्हाला आठवतंय आपला हा दौरा सुरू झाला पहिला एपिसोड तुम्ही केला होता आहे ना हा आणि आज अमरावतीत म्हणजे माहेरी आले आज तर काय जबरदस्त माहोल हा सर मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. आज तुम्ही भेटला तुम्ही विचारून घेतो ते तुमची रास मिथून येते का सर? मिथून कशी असेल नाही ना सर. अरे मिथून त्यांच्या राशीला लागलेला आहे. कसं काय? मिथूनच्या प्रत्येक पिक्चर मध्ये दादा आहेत. मिथूनच्या पिक्चर मध्ये जर मोहन जोशी नसतील तर लोक म्हणतात का हा मिथूनचा पिक्चरच नाही आहे बा. म्हणजे एवढं नाही तुम्हाला सांगतो मिथून चक्रवर्तीचं लग्न होतं तर सर गेले नाही तर तिकडे शूटिंग करण्यावाला म्हणे की नाही हे मिथूनचं लग्नच नाहीये मोहन जोशी नाहीये मी शूटिंग करत नाही म्हणे. मग मिथून चक्रवर्तीने मोहन जोशीला फोन केला दादा आ जाओ. ते म्हणलं अरे काळजी करू नका हा नातामध्ये मी टच होतो. जबरदस्त जबरदस्त पण अरे लाफ्टर चॅलेंज प्रार्थना बेरे ती स्कीम चालू आहे का तुमची अजून असं त्याच्या गाडी चाबीचं हसणं आहे चालू आहे. त्या म्हणाल्या होत्या आज काही झालं तरी मी हसणार नाही असं शक्यच नाही. हे कसं आहे प्रमोशन तर करतोच आपण पिक्चरचं पण कसं आहे की ह्याच्या बरोबर आमचा एपिसोड निघते मग चालू सगळं. काय होतं मॅडम तुम्ही ना एक काम करा तुम्ही ना गब्बर सिंग ट्राय करा एक. कसं काय? म्हणजे अर्धा पार्ट त्यांच्याकडे आहेच हा म्हणजे आठू म्हटलं का झालं. पण हा पिक्चर फार मस्त आहे तुमचा. आता आमच्याकडे घेऊन आलेले हे मिस्टर सदा आचारी दोघंही आचारी दाखवले का त्याच्यामध्ये? ते मला काय ऑर्डर द्यायची होती माझ्या मामाचा पोरगा लग्नाची. नाही नाही साधी सिंपल आहे एकदम. म्हणजे मसाला भात आहे मसाला भात आहे डाळ भाजी आहे आलू वांग्याची भाजी आहे हा मग आणि आपलं विदर्भ स्पेशल आलू बोंडे ठेवा. त्यात कसं आहे का फक्त आलूचा खर्च आहे बोंडे आमच्याकडे आहे. मी काय म्हणतो तुम्ही चुकीचं नाव उच्चारताय. मिस्टर मिसेस सदा आचारी नाही सदाचारी असं आहे ते सदाचारी. अच्छा सदाचारी आहे पण स्वयंपाक करत असतील ना. मी विलन आहे विलन सुधीर जोशी हे लक्षात ठेव. हे तुम्ही लक्षात ठेवा बाकी काय नाही बाहेर पडू नका फक्त. हा आणि हे कोण आहे हे ते तुम्ही कळले विलन. हे कोणते विलन आहेत? मी गेंडा स्वामी दीपक शिर्के. कोण? दीपक शिर्के. तुमचं नाव दीपक शिर्के नाही दीपक एवढा शिल्लक आहे असं ठेवायला पाहिजे होतं. दीपक शिर्के म्हणे. अय तू इथे कशाला आला? मोजो ते फाईल मला दे. काय आहे त्या फाईल मध्ये? हे दोघं माझ्या ऑफिसमध्ये काम करतात. त्या दोघांनी माझ्या ऑफिसमध्ये फ्रॉड केला फ्रॉड. अच्छा. माझ्या ऑफिस मधलं सगळं बिस्किटच्या पुढे याने खाऊन टाकलंय आणि त्याचे सगळे प्रूफ माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर हे ते मागतात काय हे काय मोहन जोशी सर असे काय समोर बसले आहेत ते आणि हे काय मोहन जोशी हा नीट करणं व्यवस्थित. म्हणायचं काय नीट कर ना. हा सांग त्याला कसं करता सांग. ऑफिस मधले सगळे बिस्किटाचे पुढे खातात हे लोक आणि त्याचं प्रूफ या फाईल मध्ये. अरे बापरे. म्हणून त्यांना ही फाईल हवी आहे. मोजो ती फाईल दे. मी ही फाईल देणार नाही. मग बोलायला तयार हो. गोळ्या कुठे त्यातल्या
खाल्ल्या का त्या दुनिया की कोई भी गोली सत्य को मार नहीं सकती. मी माझ्या इमानासाठी माझा जीव सुद्धा 9च्या वर करू शकतो. काय कशावर 9च्या वर. 9च्या वर. आता ऑलरेडी आपण 9च्या वर गेलो, 10च्या वर जाऊ नका. नको ना बोलू हिंदी. तुला काय गरज आहे का हिंदी बोलायची? मराठीत बोल ना. नका नका बोलू त्यांच्याशी. पाहुणे आलेत ना घरी, चहा टाकू. थोडा टाका वहिनी. आता तू मेलास. दुनिया की कोई भी गोली मुझे नहीं मार सकती. सत्य कभी मर नहीं सकता. ठीक आहे, मग मी तुला धक्क्याने मारीन. कोण देईल मला धक्का? मी. ऐक, हा. तुझी बायको सागर कारंडे आहे. काय अमिताभ बच्चन आहे इतका टाइम घेतो मारायला? मरलं पटकन. हॅलो मॅडम. ओ मॅडम, बाय द वे तुमचा नवरा मेला आहे. आईच्या गावात राजा राजा. गाडी गाडी. ओम भगमुगे भगमुगे भगनी भूभागोदरी भगमासे येऊनी फट ओम फट स्वाहा. साधारण 15-20 वर्ष लोटली आणि राजा आहे तो आता मोठा झालाय. तो पुढे जाऊन मॅकॅनिक झालाय. भेटूयात राजाला. मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं, मी आलो. मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. डिकरा. कोण? ए डिकरा. डिकरा. काय बोलला तू? डिकरा. तू डिकरा, तुझा बाप डिकरा, तुझा अख्खं खानदान डिकरा. शिव्या देतो मला? एवढा लहान असून शिव्या देतो? अरे डिकरा म्हणजे पोरगा. हा. डिकरा म्हणजे पोरगा हा. आणि पोरगी म्हणजे घुसका. अरे बाबा, मी असं ऐकलंय की तुझ्याकडे एक्सचेंज ऑफर चालू आहे. जुनी गाडी द्यायची मी नवी गाडी घ्यायची. हा? माझ्याकडे पण एक जुनी गाडी आहे, ती तू घेणार? घेणार ना घेणार. मग मी आणू गाडी? आण ना गाडी. हा. ए डिकरा, ती गाडी घेऊन ये रे. हा, ये. तू ही गाडी घेणार? अरे घेणार म्हणजे काय? मग मला नवी गाडी देणार? हा देणार ना. हा दे. ही घे. ही नवी गाडी एवढीशीच? मग काय, तुला का टेम्पो पाहिजे का एवढीशी? डिकरा, मला नको ही तुझी गाडी. अरे घे ना, ऑफर आहे. कोणती ऑफर? 2 फुगे फ्री आहे त्याच्यावर. मग मला चालेल एक ऑफर. चालेल. थांब थांब, फुगे कुठे आहे? देतो ना इकडे देतो फुगे कुठे? देतो ना. हे घे ना, आहेत माझ्याकडे. हे घे. हा जा अरे जा. वा वा डिकरा, आहे ना? गाडीवर फुगे. वा वा वा. वा, जबरदस्त गाडी आहे रे. राजा, हा हा किती? अय, अरे तुला गाडी धुवायला दिलती, धुतली का? हा हा तुटली गाडी. चल दे. हा देतो की. हा. ठीक आहे, चांगली इस्त्री मारून ठेवली. हा, थोडं पाणी असेल गेलेलं, पिळून काढलं तर जाईल. त्याच्यात काय होते? कशात धुतली आहे? वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन मध्ये. आता तू मेलास. हा आता तू मेला. नाही. हो ऐका, असं करू नका. ऐका, मारू नका.
आता हे थांब थांब थांब. खा पाहिजे खा ना खा. असं ना मस्त आहे रे. थांब, तुला पाहिजे ना आणतो मी. उल्लू बनू नकास. आता तू मेला. पप्पा कोणी टच केला माझ्या पोरा बोला ना बोला. आईच्या गावात मी बोललो होतो तो बदला घेणार. तो गाडी बनवून आलाय. गाडी मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. घाबरू नका त्याचा काही उपयोग नाही. का? त्या राजाला आणि त्याच्या आईला मी किडनॅप करून आणलंय. ए चला रे येस. चला. इथं उभे राहा. हे बघा तुमच्या डोक्यावर अंड्यावर आलेली कोंबडी आहे. तुम्ही जराही डोकं हलवलं तर ते डोक्यावर अंड देईन. आणि मग काय ऑमलेट. बस पप्पा वाचवा आम्हाला. बरं झालं पोलीस तुम्ही आलात. तुम्ही तर ट्रॅफिक पोलिसाचे कपडे घातले. आता ट्रॅफिक पोलीस होता ना मग मी. गाडी इकडे. नंबर प्लेट कुठे आहे? हा सॉरी साहेब सॉरी नाही साहेब. बरं बरं जाऊ दे. पीयूसी नाही घेत साहेब. पिवळं कार्ड लायसन नाही साहेब. आरसी नाही साहेब. हेल्मेट. नाही साहेब. तुमच्यापाशी एकही कागददार नाही. आणि तुम्ही नो पार्किंग मध्ये गाडी घालून भांडणं करून राहिले. अरे नो पार्किंग आहे. हो मग आता टोचन. होय. झालं मी एका व्यक्तीला इथे आमंत्रित करतो. भारत गणेश पुरे जरा स्टेजवर या. भारत सर हा तर खरा रिस्पॉन्स आहे जो तुम्हाला आपल्या मातीत मिळतोच आहे. पण भारत सरांचे आई बाबा सुद्धा आज आलेले आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बाबांना विचारायचंय लेकासाठी अख्खा विदर्भ उसळतोय. कसं वाटतंय बाबा तुम्हाला? फार छान वाटून राहिलं. या जगात काही बाप पोरांना मोठं करतात परंतु माझ्या पोरानं मला मोठं केलं आहे. त्याच्या या कर्तृत्वाला मी आशीर्वाद देतो आणि सर्व टीमचं स्वागत करतो. वा वा. आईंना माईक द्या. माझ्या पोराला खूप श्रम केले. कष्ट करून त्यांनी त्याची जिंदगी केली. हे याचा मला अभिमान आहे. त्याचा अभिमान आहे. मी आशीर्वाद देतो सगळ्या कलाकारांना की अजून अशाच पुढे जावं. वा 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 वा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या भारतच्या आई बाबांसाठी झालं पाहिजे. थँक्यू भारत सर.
धन्यवाद अमरावतीकर. आता येणारे सुमुखीजी तुमच्याकडे तुमची व्यक्तिरेखा जाणून घ्यायची आहे. मी गार्गीच्या आईची भूमिका केली आहे. आणखीन गार्गी शिवाच्या प्रेमात पडते आणि माझं ठाम मत आहे की शिवा गार्गीच्या लायकीचा नाही. याच्यासारख्या मुलाशी माझ्या मुलींनी किंवा कुणाच्याही मुलींनी कधीही लग्न करू नये. अच्छा. आणि मी कायम त्यांच्या दोघांच्या प्रेमाच्या अगेन्स्ट आहे आणि मी वारंवार माझं हे मत ठामपणे सांगत असते. हे चूक आहे, हे करायचं नाही फुली. आणि मी तरी करते. वा. आता येणार आहे उमाजी तुमच्याकडे तुमची व्यक्तिरेखा जाणून घ्यायची आहे. मी शिवाची आई आहे. अच्छा. आणि आई कशी असते म्हणजे कुठलीही कुटुंबातली आई ही त्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या स्वभावाला आणि एकाच गोष्टीवर वेगवेगळ्या रिॲक्ट होणाऱ्या माणसांना आणि वेगवेगळ्या सवयींना जोडणारा धागा म्हणजे आई असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक आई हे धागा जोडण्याचं काम इतकं सहज आणि नकळतपणे करत असते. ते काम मी केलं आहे. खरं तर स्त्रियांच्या कर्तृत्वाचा, प्रतिभेचा आणि साहसाचा गौरव करणारा झी मराठीवरचा लोकप्रिय पुरस्कार म्हणजेच उंच माझा झोका पुरस्कार. गेल्या वर्षी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या आपल्याच अमरावतीच्या रझिया सुलतान मॅडम. समलिंगी तृतीयपंथी समाजाची माय ठरलेल्या रझियाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याच त्यांच्या कार्यासाठी त्यांना उंच माझा झोका पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. आज त्या इथे उपस्थित आहेत. आपण सन्मानपूर्वक त्यांना या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या. रझियाजी, मनापासून स्वागत. तुम्ही करत असलेलं कार्य फार वेगळं आहे. खरं तर समाजाकडून दुर्लक्षित जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचता, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करता आणि त्यामुळेच तुम्ही त्यांची माय ठरलेले आहात. कसा होता हा प्रवास थोडक्यात ऐकायचं आहे. आणि उंच माझा झोका पुरस्कार मिळाल्यानंतर समाजाकडून कशा पद्धतीची शाबासकी मिळाली? अलीकडे लैंगिकतेची खूप मोठ्या प्रमाणात मानसिक स्थित्यांतरं होत आहे. थर्ड जेंडरची संख्या आपल्या भारतामध्ये सुद्धा वाढती आहे आणि थर्ड जेंडर हा सुद्धा एका आईच्या पोटीच जन्माला येतो आणि कुठल्याही आईच्या पोटी हा जन्माला भविष्यात सुद्धा येऊ शकतो. पण जेव्हा थर्ड जेंडर कुठल्याही आईच्या पोटी जन्माला येतो तेव्हा आई म्हणून आणि बाई म्हणून त्याची सगळ्यात जास्ती झळ स्त्रीला पोचते. त्यामुळं समाजाची खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे की या सगळ्यांना समजून घेणं. पण जी वेगळ्या प्रकारची दखल घेतली त्यामुळे या थर्ड जेंडरच्या ज्या समस्या आहे त्या सगळ्या जगासमोर आल्या आणि त्याच्यामुळं आमूलाग्र बदल हा झाला की 2 महिन्यानंतर मला माझ्या साथियों का फोन आला की दीदी थँक्यू. मी म्हटलं कशाबद्दल? तर आम्ही भीत झोपत होतो, हुंके देत रडत होतो. जीमुळं अख्ख्या जगाने आम्हाला बघितलं आणि आमच्या जन्मदात्यांनी आम्हाला स्वीकारलं. हमें अपनाया है, हमें प्रॉपर्टी में हिस्सा दिया है. आणि मग त्यांनी ते सगळं सांगितलं. त्यातलेच काही साथी गुड्डी आहे, हेमंत आहे, जग्गू आहे, ती सगळी इथं आलेली आहे जे बिनधास्त जगत आहे. त्यांना आपण मंचावरती तुम्ही आमंत्रित करा. गुड्डी, जग्गू आणि हेमंत. सर्वप्रथम झी मराठीचे धन्यवाद. त्यांनी आम्हाला प्रेक्षकामध्ये बसण्याची संधी दिली. तुम्हा प्रेक्षकांना किंवा जेही जनगण इथे उपस्थित आहे त्यांना एकच सांगणे आहे की आम्ही जे आहे हे आमचे स्वांग नाही आहे, आम्ही तुमच्यातूनच एक आहोत. फक्त हे आमची लैंगिकता आहे, याला स्वीकारणे फक्त हे एकच आमचं म्हणणं आहे. आम्ही पण तुम्ही जसे आईच्या पोटी जन्माला आले तसेच आम्ही आईच्या पोटी जन्माला आलो आहोत. पण आमच्याकडे एक वेगळ्या नजरेने का बरं पाहिलं जातं? का बरं आम्हाला वेगळं म्हणून हसलं जातं? का बरं एक तृतीयपंथी आहे म्हणून आमच्याकडे एक वेगळी तिरस्कर्त्याची नजरेने पाहिलं जातं? पण आज जेव्हा रझिया मॅडमनी आमच्यासाठी काम केलं, आमच्यासाठी एक मदत केली, त्याच्यामुळे आज आमच्याकडे समाजाचा पाहण्याचा कल बदललेला आहे.
या गावामधली पात्र लोकांना फार आवडतात, हसवतात, कधी कधी डोळ्यात पाणी पण आणायला लावतात. असेच एक काका आहेत, पोस्टमन काका, जे खूप छान पत्र घेऊन येतात. आणि आज बघायचं आहे पोस्टमन काका कुठलं पत्र घेऊन येतात. हे एक पत्र आलंय. अच्छा, कोणासाठी आलंय? यावेळी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलंय. मी वाचून दाखवतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सप्रेम नमस्कार. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर विदर्भातून महाराष्ट्राला लाभलेले तुम्ही तिसरे मुख्यमंत्री. विदर्भाचे वसंतराव नाईक हे पहिल्या हरित क्रांतीचे शिल्पकार. आणि आज दुसऱ्या हरित क्रांतीची गरज असताना तुमच्या रूपाने पुन्हा एक विदर्भाचा सुपुत्र मुख्यमंत्री आहे. हा चांगला योग आहे. मागे तुम्ही एका मुलाखतीत असं सांगितलं की तुम्हाला वेगात गाडी चालवायची आवड आहे. मुख्यमंत्र्याला वेगाची आवड असणं राज्यासाठी चांगली गोष्ट आहे. खास करून विदर्भाच्या विकासाला वेगाची खूप गरज आहे. तुम्ही विरोधी पक्षात असताना अर्थसंकल्पावर खूप भारी बोलायचा. कापसाला जास्त भाव मिळाला असं तुम्हाला वाटायचं. त्यासाठी तुम्ही आक्रमकही व्हायचा. म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर कापसाला 50,000 रुपये भाव मिळतो की काय असं मनात येऊन गेलो. पण मनात काय काहीही येतं, मनच ते. पण यावेळी एवढा कमी भाव भेटला कापसाला की मागच्या सरकार एवढा भाव दिला तरी आता आनंद वाटेल असं वाटतंय. बघा ना, बघता बघता 1 वर्ष होऊन गेलं तुम्ही मुख्यमंत्री होऊन. पण अजूनही वेगळ्या विदर्भाची मागणी चालू आहे. खरं तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या बोहल्यावर चढला ते वेगळं व्हायचं डोक्यात ठेवूनच. मनात वेगळं व्हायची इच्छा असलेला नवरा संसार मन लावून करत नाही हे आम्ही ऐकून आहोत. तुम्हाला पण माहीत असेलच. महाराष्ट्राचे एक मोठे सरकारी अधिकारी पण सारखा वेगळ्या विदर्भाचा विषय काढत असतात. आपण आदराने श्रीहरी श्रीहरी म्हणायचं आणि श्रीहरीने मला जाऊ द्या ना घरी म्हणायचं. असं बरं नाही. हे म्हणजे भारताचा कॅप्टन असलेला धोनीने झारखंडचा कॅप्टन व्हायचं स्वप्न बघण्यासारखं आहे. स्वप्न बघावीत माणसाने, बघावीत. विदर्भातली सामान्य माणसं पण स्वप्न बघतात. पण विदर्भातल्या संत्र्याला जगात बाजारपेठ मिळवून देण्याचं स्वप्न बघतात ते. भरपूर पाण्याचं आणि स्वतःच्या कारखान्याचं स्वप्न बघतायत. महाराष्ट्रापासून वेगळं होणं सोपं आहे, पण आमचं स्वप्न आहे विदर्भाने जगा वेगळं व्हावं, जगात आदर्श व्हावं. 3G 4Gच्या जमान्यात आपली ओळख फक्त सावजी राहू नये असंच आम्हाला वाटतं. आपण कोणत्या राज्यात आहोत हा प्रश्न महत्वाचा नसतो सामान्य माणसाला. आपण कोणत्या अवस्थेत आहोत हा प्रश्न जास्त महत्वाचा असतो. वेगळं राज्य होईल तेव्हा होईल, ते इथल्या नव्या पिढीचं स्वप्न नाहीच आहे. ही पिढी जगावर राज्य करण्याचं स्वप्न बघतेय. जुन्या नेत्यांनी विकास केला नाही, वेगळं झाल्यावर काय होणार? फक्त नवीन नेते येणार. आम्हाला नवीन नेते नको, नवीन कारखाने पाहिजेत, नवनव्या रोजगाराच्या संधी पाहिजेत. तुम्ही विकासाच्या बाजूचे आहात म्हणून थोडंसं मन मोकळं केलं एवढंच.
तुम्ही सत्तेत आल्या आल्या पोलिसांनी मंत्र्यांना सलामी देण्याची पद्धत बंद केली, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. आधी पोलीस सेल्यूट करायचे नेत्यांना, पण पोलिसांच्या मनात किती आदर असायचा माहीत नाही. पण आता पोलीस सेल्यूट करत नाहीत, पण मनातून तुमच्यासारख्या नेत्यांना सलाम करतात, एवढं मात्र नक्की. आणि हो, आमदार असताना तुम्ही एकदा जाहिरातीत काम केलं होतं, मॉडेल होतात. आता तुमच्याकडून असं काम घडावं की मुख्यमंत्री कसा असावा याचं मॉडेल म्हणून देशभर तुमची ओळख व्हावी. मला खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. अलिबागला महाराष्ट्राचा गोवा म्हणतात, कारण तिथले बीचेस, नारळाची झाडं आणि कोस्टल फूडमुळे. अलिबागमध्ये दिशा डिरेक्ट सीधा दे विदा हा गोवन थीमवरती आधारित असलेला प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे. तेव्हा आजच सीधा दे विदामध्ये आपलं गोवन घर बुक करा 20 लाखांमध्ये आणि अनुभवा गोव्यात राहण्याचा आनंद. अधिक माहितीसाठी आपण SMS करा दिशा आणि पाठवून द्या 56070 वर. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सिनेमाच्या दिग्दर्शकांना. जोरदार टाळ्या आशिष वाघ यांच्यासाठी. आणि स्वागत करूयात या सिनेमाची निर्मिती ज्यांनी केलेली आहे श्रीयुत उत्पल आचार्य यांचं. आशिषजी, कसा होता अनुभव आणि कधी सुचलं की हे बनवावं? हा शिवभक्त आहे. काही वाईट गोष्टी घडतात ते त्याला मान्य नाही, त्यासाठी तो पुढाकार घेतो. त्यामुळे ते ॲक्शन एक सिच्युएशन आहे. पण मला असं म्हणायचं की हा सिनेमा पूर्णतः फॅमिली ओरिएंटेड आहे, फॅमिलीसाठी पॅकेज आहे. वा वा वा. निर्मात्यांना विचारायचं त्यांचा कसा होता अनुभव? द शो इज़ अमेजिंग, बहुत अच्छा लगा. एंड आई मस्ट से, आप इसको कॉमेडी शो क्यों बुलाते हैं? आई वॉज ऑब्जर्विंग दिस शो. People must be laughing, but I was crying. The show is not only informative, it was very high on emotion, and I'm a fan from today, especially for you. Thank you, sir. Thank you so much. Thank you. तर पुन्हा एकदा या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा. आणि आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, पण अमरावतीमध्येच, कारण आता इकडे आलोय म्हटल्यानंतर मुक्काम तर झालाच पाहिजे. भेटूयात उद्याच्या भागात नवीन कलाकारांसह आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिशा डिरेक्ट सीधा दे विदा प्रस्तुत चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट. काय करणार आहे म्हटलं तुम्ही? प्रसिद्ध एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतो. अरे वा 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 वा. आणि बाकीची टीम कुठे आहे तुमची? नाही ताबडतोब पाठवायचं ट्रॅक्टर. हा काय ते म्हैस उतरत नाही? कर ना काहीतरी ऍडजस्ट कर ना, म्हैसला उतर म्हणा. हा नाही बरं राहू दे बसली आहे ना, बसली. हा मग धक्के नको देऊ तिला व्यवस्थित बसू दे कोपऱ्यात. हा नाही तरी हे एकटेच आहे, ते बाजूला उभं राहून करतील. अरे काय म्हैस बसलेली आहे कुठं? त्याच्या ट्रॉलीवरती. हा तर बाजूला उभं राहून करा तुम्ही. आपण मी बाजूला उभं राहून कसा कार्यक्रम करणार? म्हैस काय डिस्टर्ब नाही करत, चांगली आहे ते.